तर न्यूज प्लॅनेटच्या अगदी सुरुवातीलाच आपण देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी तर जाणून घेणार आहोतच, मात्र आतापर्यंत त्यांची कारकीर्द कशी राहिलेली आहे त्यावरती एक नजर टाकूयात। तर फडणवीसांची कारकीर्द त्यावर आपण नजर टाकतोय। 1999 ते आतापर्यंत सलग 5 वेळा महाराष्ट्र विधानसभा सदस्य ते राहिलेले आहेत। तर 1992 ते 2001 दरम्यान सलग 2 टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य ते होते। मेयर इन काउन्सिल पदावर फेरनिवड आणि सन्मान मिळवणारे फडणवीस राज्यातील एकमेव नेते। तर 1992 ते 2001 दरम्यान सलग 2 टर्म नागपूर महापालिकेचे ते सदस्य होते। तर फडणवीस यांचा राजकीय प्रवास आतापर्यंत कसा राहिलेला आहे ते देखील जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं। तर फडणवीसांचा राजकीय प्रवास अगदी थोडक्यात 1989 साली भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष ते झाले। 1999 ते आजपर्यंत त्यांनी केलेली कारकीर्द आपण पाहतोय। सलग 2 वेळा नागपूर महापालिकेचं सदस्यत्व, तर भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष 2001 साली, तर 2010 ला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, त्यानंतर 2013 ला भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, 2014 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे ते मुख्यमंत्री झाले। 2019 ते 2022 महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते, तर 2022 ते 26 नोव्हेंबर 2024 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरूच ठेवला होता। तर आतापर्यंत विधिमंडळाचं त्यांनी केलेलं कार्य देखील आपण जाणून घेऊयात। 1999 पासून विधिमंडळात ते आमदार आहेत, अंदाज समितीचे सदस्य, नगरविकास आणि गृहनिर्माण विषयीच्या स्थायी समितीचे सदस्य, नियम समितीचे सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे ते सदस्य, तर सार्वजनिक उपक्रम समितीचेही सदस्य। तर सामाजिक योगदान त्यावरही नजर टाकणं अत्यंत आवश्यक। देवेंद्र फडणवीस यांचं सामाजिक योगदान ग्लोबल पार्लमेंटरीज फोरम ऑन हॅबिटेट फॉर एशिया रीचचे ते सचिव, नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्याबाबतचे रिसोर्स पर्सन, नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य, नाशकातील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य। तर जगविख्यात देवा भाऊ म्हणून त्यांची ओळख निर्माण करणाऱ्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी पाहूयात। अमेरिकेच्या न्यू जनरेशन सेमिनारमध्ये एनर्जी सिक्युरिटी इश्यूज या विषयावरती शोध निबंध सादर केला। वॉशिंग्टन नॅशविलेमध्ये US नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेटचे ते लेजिस्लेचर होते। ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूरमधील कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या पदी देखील ते होते। केन्यामधील नैरोबीमध्ये युनायटेड नेशन्स हॅबिटेटनं निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य राहिले। मलेशियामध्ये GPH एशिया रिजनल मीटमध्ये ते सहभागी झाले। तर देवेंद्रजी फडणवीस यांची आपण देश पातळीवरची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची कारकीर्द जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र फॅमिली मॅन इथूनच सुरुवात करूयात आपण देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण प्रवासाला। आणि याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नी आणि स्वतः बँकर असलेल्या अमृताजी फडणवीस। अमृताजी, न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन। अगदी सुरुवातीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि अवघ्या काही तासांमध्ये मुख्यमंत्री पदी ते विराजमान होतील। तुमचे ते फॅमिली मॅन कसे आहेत त्याविषयी जाणून घ्यायचं आहे। अमृताजी नमस्कार। तुम्हाला सर्वांना पण शुभेच्छा, श्रोत्यांना शुभेच्छा। आणि फारच छान वाटतंय की उद्या शपथविधी आहे आणि देवेंद्रजी परत मुख्यमंत्री या पदावर विराजमान होतील। फॅमिली मॅन म्हणून फारच शांत, समजदार असे आहेत। दिवीजावर खूप प्रेम करतात, घरी वेळ नाही देऊ शकत साहजिकच, पण बाकी पूर्णपणे प्रयत्न करतात की जे आता त्यांचं महाराष्ट्र घर आहे त्याला पूर्णपणे त्यांनी वेळ द्यावा असा प्रयत्न करतात आणि त्यातच आम्हाला आनंद आहे। बरोबर आहे। मात्र अमृताजी, फॅमिली मॅन असलेले देवेंद्रजी आपलं रोजचं शेड्यूल कसं काय सांभाळता? कारण त्यांच्या पत्नी असणं, त्याचबरोबर स्वतः बँकर म्हणूनही तुम्ही जबाबदारी स्वीकारलेली असते, मग एकमेकांच्या कामामध्ये एकमेकांना तुमची मदत कशा प्रकारची असते? देवेंद्रजी तर त्यांना माहित सुद्धा नसेल की माझं काय कसं बँकिंगचं काय आहे किंवा काय करते मी, कारण त्यांचं इतकं
स्वतःच व्यस्त पूर्ण टाइम टेबल असतं रोजचं. आणि जिथे त्यांना माझी गरज पडते मग मी दिवसाचं ते प्रायोरिटाईज करते की मी तिथे हजर राहते जिथे त्यांना माझी गरज पडते. बाकी मी आपल्या कामांमध्ये असते. आणि जसं तुम्ही म्हटलं ते 3-4 तास असे झोपतात आणि बाकी पूर्ण वेळ त्यांचे अपॉइंटमेंट, त्यांचे प्रोग्राम, त्यांच्या पार्टी मीटिंग आणि गव्हर्नमेंट राज्याच्या ज्या पॉलिसीज आहेत, योजना आहेत त्याच्यासाठी मीटिंग, दौरे ते चालूच असतं. तर त्यांचे दिवस पॉलिटिक्स आणि सोशल वर्क मध्ये, लोक कल्याण कार्यांमध्ये बिझी असतात. बरोबर. रोजचं असं वेगळं कार्यक्रम असतो रोजचा. बरं अमृताजी, आम्ही अगदी थोडक्यात त्यांची कारकीर्द अवघ्या महाराष्ट्रातल्या आपल्या प्रेक्षकांना दाखवली, जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवली की कशा प्रकारे त्यांनी अगदी सुरुवातीपासून आतापर्यंतचं केलेलं काम. मात्र ज्यावेळेला हा फॅमिली मॅन आपल्या जनतेसाठी, महाराष्ट्रासाठीचा वेळ देतो आणि मग उरलेला फॅमिली टाइम स्पेंड करण्याची त्यांची आवड निवड नेमकी काय आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, कधीतरी किचनमध्ये तुम्हाला जाऊन मदत करताना दिसतात का देवेंद्रजी? हेही मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. किचन मध्ये तर मलाच जायला वेळ नाही मिळत, तर त्यांचा आता काही क्वेश्चनच नाहीये. मला वाटतं मागच्या 10 वर्षात किचन मध्ये 2-3दा गेली असेल मी, मलाच वेळ नाही मिळत. पण माझा किचनचा व्हॉट्सअप ग्रुप असतो ज्याच्यात जो मी मॅनेज करते रोजचं काय कसं करायचं. आणि दुसरी गोष्ट, देवेंद्रजींना आवडतो डोसा बनवायला. खूप आधी बनवायचं ते, एखाद वेळेस बनवून त्यांनी आम्हाला सर्व पण केलेला आहे, खिलवलेला आहे. पण बाकी किचन मध्ये त्यांना वेळ नाही मिळत. बरं देवेंद्रजींनी ज्यावेळेला ही गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवली असेल त्यावेळेला कुटुंबातलं वातावरण कसं होतं, कसं वाटलं त्यानंतर? आणि हे सेलिब्रेशन जे पर्सनल तुमचंही तुम्हाला करायचं असेल यानंतर, कारण आता तर महाशपथविधीची तयारी सुरू आहे, संपूर्ण जग मला वाटतं उद्याचं जे आहे ते सेलिब्रेशनच आहे सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर आणि लोकांबरोबर. त्याशिवाय मला नाही वाटत काही सेलिब्रेशनची ही गोष्ट आहे. ही एक रिस्पॉन्सिबिलिटीची गोष्ट आहे, जबाबदारीची गोष्ट आहे. उलट मला सुद्धा खूप जास्त अजून जबाबदारी डोक्यावर फील होतीये. तर मला वाटतं सेलिब्रेशन त्यात काहीच नाहीये. महाराष्ट्र एका लेवलवर आलेला आहे, त्याच्या पुढे पण आपल्याला न्यायचं आहे. ही हे खूप खूप मोठी रोजची जबाबदारी आहे. तर सेलिब्रेशनच्या बाबतीत जो पण विचार आहे तो उद्याच होणार. शपथविधीच्या वेळेस लोक भेटणार. बरोबर. अमृताजी, अगदी थोडक्यात मला जाणून घ्यायचं आहे की देवेंद्रजी कायम महाराष्ट्रातल्या जनतेला आपलं कुटुंब मानतात, देशातल्या जनतेला आपलं कुटुंब मानतात. फडणवीस कुटुंबासोबत असलेली ही संपूर्ण देशाची जबाबदारी, हे आपल्या देशाचं कुटुंब कुठल्या दिशेला नेण्यासंदर्भात त्यांची काही तयारी आहे किंवा त्यांची स्वप्न नेमकी काय आहेत जी आपल्याला सगळ्यांना मिळून पूर्ण करायची आहेत? स्वप्न प्रत्येक दिशेने आहेत. शेतकऱ्यासाठी असो की शेतकरी आत्महत्या नको व्हायला, किंवा जे फार्मिंग आहे ते मॉडर्नाइज व्हायला पाहिजे, जे लेटेस्ट इक्विपमेंट्स आहेत किंवा ट्रेंड्स आहेत ते ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे. मग त्या व्यतिरिक्त स्त्रियांसाठी जसं लाडकी बहीण आपली आली त्याच प्रकारे अशा खूप योजना यायला पाहिजे मदतीच्या, ज्यांनी त्या लॉंग टर्म पण स्वतःच्या पायावर नीट उभ्या राहू शकतात. किंवा युथ, यंग पॉप्युलेशन. मग आपल्या देशासाठी पण किंवा महाराष्ट्रासाठी विचार केला तर आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट पाहिजे, FDIs पाहिजे, आणि त्यासाठी जे इन्फ्रा तयार केलंय ते कामात येणार. त्यात अशा कित्येक गोष्टी आहेत की आपल्या सिटीज मॉडर्नाइज तर करायच्याच आहेत, पण त्यातलं जे बेसिक कल्चर आहे ते पण वर आपल्याला जपून ठेवायचं आहे. आपल्याला एक अशी फॅक्टरी क्रिएटेड सिटी नको आहे जी कोणत्याही पाश्चात्य सिटीशी आपण मॅच करावी, पण प्रत्येक सिटीची आपली एक शहराची ब्युटी पाहिजे आणि ती आपल्याला रिटेन करायची, आपली संस्कृती जागी ठेवून. तर कित्येक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या मनात असतील करण्याच्या, योजनांपासून तर इन्फ्रास्ट्रक्चर पासून, फॉरेन इन्व्हेस्टमेंट, डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट, मार्केट कॅपिटलायझेशन वाढवणं, असं खूप काही त्यांच्या दिशेने मला वाटतं त्या दिशेने ते चालणार आहे. बरोबर आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न आपल्याला करावा असं वाटतो मला की एक मोठी जबाबदारी देवेंद्रजी यांच्या खांद्यावरती येते, पक्षाच्या पातळीवरती, राज्याच्या पातळीवर आणि देशाच्या पातळीवरती देखील समसमान तुम्ही एकमेकांसोबत काम करतानाही दिसाल. मात्र निवांत वेळेमध्ये देवेंद्रजींना आवडणारं एखादं गाणं गुणगुणावं असं वाटतं का? किंवा उद्याच्या पार्श्वभूमीवरती देशभक्तीपर एखादं गाणं किंवा त्याच्या 2 ओळी आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला ऐकवाव्याशा वाटतात? नाही, फोनवर तर नक्कीच नाही ऐकवत मी, आणि माझं बोलून बोलून घसा पूर्ण गेलेला आहे आता तरी. पण सर्वांना धन्यवाद, आणि सर्वांनी दिलेल्या प्रेमाचा खूप आदर आहे, आणि खूप ह्या प्रेमामुळे एक नवीन
ऊर्जा निर्माण झाली आहे, ज्याने देवेंद्रजी नक्कीच अजून चांगलं काम करतील. नक्कीच धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी आणि आमच्याबरोबर बोललात त्यासाठी. धन्यवाद. तर देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झाल्यास ते फॅमिली मॅन कसे आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बरं, ते अतिशय शांत, संयमी आणि योग्य वेळेची वाट बघणारे नेते आहेत. सत्ता आली म्हणून हवेत जायचं आणि सत्ता गेली म्हणून नैराश्यात जायचं असं कधीही फडणवीसांच्या वागणुकीतून पाहायला मिळत नाही. कदाचित हे संस्कार त्यांच्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये झाले असावेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये फडणवीस जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा कुणालाही वाटलं नसेल की ही व्यक्ती उद्या उठून राज्याचं राजकारणामध्ये अक्षरशः उलथापालथ करू शकेल. आज फडणवीसांना पाहून संघाला देखील स्वतःवरती नक्कीच गर्व होत असेल, भाजपलाही हा गर्व होत असेल. याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सुनीलजी देवधर. सुनीलजी, लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं खूप खूप स्वागत. पहिला प्रश्न तुमच्यासाठी की संघाच्या संस्कारात तयार होणारे नवखे असलेले देवेंद्रजी आणि त्यांचं बालपण याविषयी आज काय प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं? एकतर संघाच्या संस्कारात ज्या वेळेला एखादा व्यक्ती तयार होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एक पॅशन लहानपणापासून निर्माण होत जातं, पीड निर्माण होतो की मला दिलेलं कार्य काही केलं तरी लॉजिकल एंडला घेऊन जायचंय, ते पूर्ण करायचंय. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सचोटी असली पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे. आणि आपल्याला देवेंद्रजींच्या सर्व निर्णयांमध्ये, त्यांच्या सर्व प्रकारच्या योजनांच्या कारवाईमध्ये या गोष्टी बघायला मिळतात की ते प्रत्येक गोष्ट पूर्णत्वाला नेईपर्यंत स्वस्थ बसत नाहीत. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये सचोटी आणि प्रामाणिकपणा पाहायला मिळतो. स्वयंसेवक म्हणून शाखेमध्ये गेल्यानंतर जे काही गुण निर्माण होतात ते सहजपणे भेटणं, म्हणजे मला हे माहिती आहे की ते रात्री 1-1 वाजेपर्यंत लोकांना भेटतात. आणि रात्री 1 वाजता 12 वाजता जरी एखाद्या माणसाला एखादा नेता भेटला तर तो थकलेला असला पाहिजे, त्याच्या चेहऱ्यावर हास्य मावळलेलं असलं पाहिजे. देवेंद्रजींच्या बाबतीत असं अजिबात नसतं. बरं. ते सकाळी 9 वाजता ज्या उत्साहाने एखाद्याला भेटतील त्याला 12:30 वाजता त्याच उत्साहाने भेटतील. म्हणजे आपल्यामधली एनर्जी दुसऱ्याला देणं हे एका राजकारण्याचं एक कौशल्य असतं आणि ते देवेंद्रजींमध्ये आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि स्वयंसेवकत्व म्हणून एक विचारधारेशी जे एक कमिटमेंट असते, पक्की बैठक, वैचारिक बैठक, प्रखर राष्ट्रवाद, सामाजिक राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि त्याचबरोबर समरसतेचा भाव, सगळ्यांना घेऊन चालण्याची वृत्ती, या सगळ्या संघामधनं येतात. आणि काही राजकारण्यांमध्ये त्या जात्याच असतात, पण संघामधनं आलेल्या लोकांमध्ये हे हमखास पाहायला मिळतात. ज्या पंतप्रधान मोदींकडे आपल्याला पाहायला मिळतात, असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे आपण पाहू शकतो. तर देवेंद्रजींचं मला माहिती आहे, बालपणापासून त्यांच्या घरामध्ये जनसंघाच्या काळापासून राजकारणाचं वातावरण आणि संघाचे स्वयंसेवक याच्यामुळे हे एक डबल कॉम्बिनेशन हे त्यांना त्यांच्या आयुष्यभर एवढ्या कमी वयामध्ये ज्या यशाची ते शिखरं गाठतायत त्याच्यामध्ये खूप मोठी त्यांच्या पाठीमागे ही शक्ती आहे. बरोबर. परिवाराची शक्ती आणि संघ परिवाराची शक्ती. बरोबर आहे. सुनीलजी, पुढचं मला एक विचारायचं आहे. जसं त्यांचा नेतृत्व गुण आणि त्यांचा एकंदरीत स्वभाव आणि बालसंस्कार याविषयी तुम्ही सांगितलं, मात्र देवेंद्रजींचे हे नेतृत्व गुण आणि त्याची राजकारणातील त्यांच्यावर असलेली छाप, त्यांचं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा कसं वेगळं ठरवतं? नाही बघा ना, म्हणजे मला असं वाटतं की स्वयंसेवकत्व कसं त्यांना उपयोगी पडलं. तर म्हणजे जे पहिली 5 वर्ष तर महाराष्ट्राच्या इतिहासातली गोल्डन 5 वर्ष होती ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते. म्हणजे त्या काळामध्ये महाराष्ट्राने जी ग्रीप घेतली होती आणि महाराष्ट्रामध्ये खास करून विकासाच्या अजेंड्यावर पहिल्यांदा उत्तम डबल इंजिन सरकार, नाही तर आधी डबल इंजिन सरकार होती की काँग्रेसचं केंद्रात, काँग्रेसचं राज्यात, पण त्या डबल इंजिन सरकाराचा तेवढा फरक राज्य म्हणून कधी पडलेला दिसला नाही. पण मोदीजींच्या केंद्र सरकारनंतर लगेच 6 महिन्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आलं आणि ती 5 वर्ष ही अत्यंत गोल्डन 5 वर्ष होती आणि महाराष्ट्र झपाट्याने वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे गेला. मला सांगायचा मुद्दा पुढचा आहे की ज्या वेळेला सीट्स कमी आल्या आणि उद्धव ठाकरेंनी
आपल्याला मुख्यमंत्री बनण्यासाठी ज्या पद्धतीचं राजकारण केलं, जे सगळ्या महाराष्ट्राला अजिबात आवडलं नाही, हं, हे आपण पाहतो आहोत. पण ज्या वेळेला एकनाथ शिंदेजींना मुख्यमंत्री बनवलं आणि यांना उपमुख्यमंत्री बनवलं, हं, हं, त्यावेळेला त्यांचा जो व्यवहार आहे, त्यांनी जे काही क्षणात ते एक्सेप्ट केलं. काही क्षणामध्ये हं, 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 तातडीने एक्सेप्ट केलं आणि ते एक्सेप्ट करून त्यांचं पहिलं विधान काय होतं, हं. मला काही अडचण नाही, मी संघटनेमध्ये काम करीन आणि कार्यकर्ता म्हणून काम करीन. हां, हां, हां. मग त्याच्यानंतर जेव्हा स्वतः पंतप्रधान मोदींनी सांगितलं, की हे छान आहे, की तुम्ही संघटनेत काम करू इच्छिता, हं, हं. पण तुम्हाला उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळायची आहे. हं, हं, हं. तर त्यावेळेला त्यांनी क्षणामध्ये ते एक्सेप्ट केलं. हां, हां, हां. ही एक राजकारण्यामध्ये असलेली एक एक्सलंट क्वालिटी आहे, दुर्मिळ क्वालिटी आणि मला असं वाटतं, की ती भारतीय जनता पार्टीची जी रीती-नीती पद्धती, त्याच्या पाठीमागे संघाचे संस्कार, हां, हां. या दोघांमधनं तुम्हाला ते बघायला मिळतं. बरं. नंतर त्या उपमुख्यमंत्री पदामध्ये देखील एक शेर निर्माण झाला. अजित पवारजी आले आणि 2 उपमुख्यमंत्री झाले. हं, हं, पण हं. देवेंद्रजींच्या वागण्या, बोलण्या आणि काम करण्याच्या एकूण वेगामध्ये कुठेही त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही. हां, हा जो एक त्यांच्यातला मुद्दा आपण पाहू शकतो, की ते बरोबर आहे. स्वयंसेवकत्वामुळे सहजपणे आलं असं मला वाटतं. बरं. पण मग सुनील सर, संघपरिवार, त्यांची शिकवण, शिस्त घेतलेले आणि आदर्श असे असलेले देवेंद्र फडणवीस असं जर आपण म्हटलं, पण त्यांच्यातलं माणूस पण कुठेच हरवलं नसल्याचंही अनेक वेळेला दिसून येतं. म्हणजे संवेदनशीलता हा त्यांचा गुणधर्म असल्याचंही पाहायला मिळतं. ती कुठून येते? म्हणजे राजकारणातले देवेंद्रजी आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. माणूस म्हणून देवेंद्रजी तुम्हाला कसे वाटतं? एकतर माणूस म्हणून हं. देवेंद्रजींना एक शब्द मराठीत आपण वापरतो, तो माणूस लाख माणूस आहे. बरं. म्हणतो ना आपण लाख माणूस आहे. हं, हं, हं. याचा अर्थ तो माणूस सगळ्यांना एक्सेप्टेबल आहे. हं, हं, हं. आणि पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिला दो लगे उस जैसा, हं, हं. असे देवेंद्रजी आहेत. आणि त्याच्यामुळे ते बाहेरच्या पक्षातनं आलेल्या लोकांशी सुद्धा ते चांगलेच आहेत. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांसाठी सुद्धा ते चांगलेच आहेत. ज्यांचा या परिवाराशी कुठेही काही संबंध नाही, हं. त्यांच्यासाठी सुद्धा ते चांगलेच आहेत. बरं. आणि विरोधक समोर काहीही बोलोत, या तिन्ही मवियाच्या पार्ट्या काहीही बोलोत, पण ज्यावेळेला कॅमेरा नसतो, ज्यावेळेला पब्लिक अपीअरन्स नसतं आणि ज्यावेळेला ते एखाद्या लाउंजमध्ये वगैरे बसलेले असतात, बाकी लोकांचे ज्यावेळेला नेते येतात, भेटतात आणि ते छोट्या-छोट्या मागण्या ज्यावेळेला ते करतात, त्याला देवेंद्रजी कधीही हा विचार करत नाहीत, बरं. की तू काँग्रेसचा आहेस बाबा, तू राष्ट्रवादीचा आहेस, तुझं हे मी काम करणार नाही. जे व्हॅलिड आहे, जे योग्य आहे, ते देवेंद्रजी करणार. हं, म्हणजे हं. हा जो गुण आहे ना, हं, हा हं. तुम्ही जे सांगितलं ते एक ह्युमन टच त्याच्यामध्ये आहे. त्या व्यक्तित्वामध्ये हं. आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट एक तर माणसाचा मेक असावा लागतो. हो, हो. जन्मजात असावं लागतं. आणि जन्मजात कमी जास्त असलं, तर संस्कार परिवारांकडनं, आई-वडिलांकडनं जे मिळतात, त्याच्यामधनं अनेक गोष्टी लहानपणापासून माणूस शिकत जातो. हां, हां, हां. आणि ती रिप्लिका बनत जाते एका अर्थाने. आणि याच्यात दुधात साखर पडते ज्यावेळेला तो संघाच्या शाखेत जायला लागतो. बरं. आणि त्यानंतर ज्यावेळेला एखादा व्यक्ती अटलजींबरोबर काम करतो, हं, 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 हं. ज्यावेळेला एखादा व्यक्ती नरेंद्र मोदीजींबरोबर काम करतो आणि असे असंख्य लोकं, हं. म्हणजे ते तर इतके जुने आहेत, की ते किती तरुण वयामध्ये महापौर बनले होते. हं, हं, हं. ते माझी तर एक गमतीशीर आठवण आहे. त्यावेळेला मी हां, हां. नॉर्थ ईस्टमध्ये प्रचारक होतो. बरोबर. आणि मी एक भारत मेरा घर नावाची एक यात्रा संघाच्या माध्यमातून सुरू केली होती महाराष्ट्राच्या संघाबरोबर, की पूर्वांचलातल्या लोकांना घेऊन यायचं. मी प्रचारक होतो, माझ्याबरोबरच्या लोकांना घेऊन यायचो. हां, हां. तर एकदा नागपूरमध्ये आम्ही आलो हं. आणि नागपूरमध्ये देवेंद्रजी, ही बहुतेक 1995 ची घटना असेल. हं, 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 हं. तर देवेंद्रजी महापौर होते. हं, हं, तर हं. आम्ही सगळेजण दालनात आलो. तर मी विचारलं, महापौर कुठे आहेत? हं. देवेंद्रजी समोर बसलेले होते. इतका यंग, इतके कोवळे, म्हणजे आपण त्याला कोवळा शब्द म्हणू, हां, हां. असे ते बसलेले होते. आणि ते त्या नॉर्थ ईस्टच्या लोकांना ज्या पद्धतीने त्या वयामध्ये भेटले, हां. त्याच्यामध्ये जी मॅच्युरिटी बघायला मिळाली, बरोबर. त्याच्यामध्ये जी परिपक्वता बघायला मिळाली, हं, हं. तर हे त्यांना इतक्या पूर्वीपासनं त्यांना सर्व प्रकारच्या नेत्यांचा सहवास लाभलेला आहे. बरोबर. आणि जसं आई-वडिलांकडनं असं शिकतो आम्ही, तसं राजकारणात आम्ही आमच्या नेत्यांकडनंही शिकतो. हं, हं, हं. त्यांच्या वर्तनाची छाप आमच्यावर पडते. हं, हं, हं. आणि मी पुढे जाऊन सांगतो, देवेंद्रजींच्या वर्तनाची छाप भविष्यामध्ये येणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर पडताना दिसते आहे. बरं. आणि यात
पुढच्या टर्म मध्ये तर ती जबरदस्त दिसेल, याच्यामध्ये काहीच वाद नाही. बरं, आपली वेळेची मर्यादा असल्यामुळे शेवटचा प्रश्न आणि अगदी थोडक्यात त्याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे की दूरदृष्टी असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. धोरणं असतील देश पातळीवरती आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरती असलेल्या विषयांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अगदी एका वाक्यात. बघा, विदेशात ते प्रवास करतात त्यावेळेला त्यांच्या डोक्यात फक्त महाराष्ट्र असतो. जपानमध्ये गेले होते तर मी महाराष्ट्रासाठी फंडिंग कसं आणीन आणि या विदेशी या संस्थांचं इन्व्हॉल्वमेंट माझ्या महाराष्ट्रात कसं होईल, त्याच्यातनं महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार कसा मिळेल, माझा महाराष्ट्र पुढे कसा जाईल. आर्थिक विषयांवरती इतके अभ्यासू आहेत. नरेंद्र मोदीजींनी त्यांना 2015 मध्ये सोबत जे आर्थिक वैश्विक मंचावरती सोबत नेलेलं होतं. हां. सर्व गोष्टींमध्ये अभ्यासू वृत्ती ही त्यांची, ही इज ऑलराऊंड. सगळ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये अभ्यास केल्याशिवाय, आणि ट्रबल शूटर आहेत. त्यांच्यासमोर लहानसा ट्रबल आला तर ते राजकीय विरोध झाला एखाद्या गोष्टीचा तर ते बुद्धिमानीनी त्याच्यातनं मार्ग काढून ती गोष्ट करवूनच राहतात. कारण त्यांच्यामध्ये तो एक स्मार्टनेस आहे, टॅलेंट आहे आणि महाराष्ट्राचं खूप मोठं सौभाग्य आहे. आणि हे सगळं जनतेने ओळखलं आणि त्यांना स्टेबिलिटी पाहिजे होती आणि त्याच्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाला एवढ्या प्रचंड जागा दिल्या, महायुतीला प्रचंड जागा दिल्या आणि विरोधकांना नाकारलं. आणि आता या मिळालेल्या संधीचं सोनं देवेंद्रजी करतील याच्याबद्दल सर्वांनाच खात्री आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याबरोबर चर्चा केलीत आणि देवेंद्रजी फडणवीस यांची नेमकी संघ असेल किंवा त्या ठिकाणी असलेली शिस्त असेल या संदर्भामधली नेमकी कशा प्रकारे वाढ होत गेली, कशा प्रकारे ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले याची संपूर्ण माहिती दिलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. देवेंद्र फडणवीस फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात आणि ते दुसरं कुणालाही पुढे जाऊ देत नाहीत अशी टीका बऱ्याचदा त्यांच्यावर झाली. मात्र भाजपच्या गोटामध्ये त्यांच्याबद्दल वेगळी भावना आहे. फडणवीस तरुण नेतृत्वाला संधी देतात. तसंच गुणसंपन्न व्यक्ती, नौखी असो की अनुभवी, फडणवीसांनी कधीही भेदभाव केला नाही असं खुद्द अनेकदा भाजपच्याच नेत्यांचं म्हणणं असतं आणि त्यामुळे भाजप नेत्यांनी केलेले हे दावे कितपत खरे आहेत यावरही चर्चा करायलाच हवी. कारण आपण देवेंद्र फडणवीस 360 डिग्री हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आता भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण यावेळेला आपल्यासोबत आहेत. अजितजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. अजितजी, पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की देवेंद्रजी फडणवीस नेमके कसे आहेत हे आपण 360 डिग्री जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र तरुणांच्या दृष्टिकोनातून त्यांचा असलेला विचार, त्याचबरोबर नवीन जे तरुण मंडळी राजकारणामध्ये येण्यासाठी उत्सुक असतात त्यावेळेला त्यांची भूमिका नेमकी कशा स्वरूपाची असते. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये सिनियर ज्युनियर हा भेदभाव असल्याचं पाहायला मिळतं. मात्र तरुणांसाठी काम करणारे नेते या दृष्टिकोनातून जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस आणि तुमचे अनुभव काय आहेत? विशालजी, मी आधी खूप खूप धन्यवाद देतो आपल्याला की माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या बाबतीत आपण राजकारण सोडून त्यांच्या गुणांवरती प्रकाश पैलू टाकणारा हा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमासाठी इतकी सुंदर स्टिंग केली, त्याच्यामध्ये देवेंद्रजींचे वेगवेगळे आयाम आपण दाखवतो. त्यामुळे आपले खूप मनापासून आभार. मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची की या निवडणुकीच्या निमित्तानं आणि त्या आधी सुद्धा मी संबंध महाराष्ट्र फिरलो. मला एक गोष्ट विशेषत्वानं जाणवली विशालजी की देवेंद्रजी हे या राज्यातल्या तरुणांचे नेते. बघा, आपण लक्षात घेतलं पाहिजे, मी पक्ष विरोधी पक्षात असताना माझं उदाहरण देतो इथं की विरोधी पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी असताना मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो. माझ्या प्रवेशाकरता स्वतः देवेंद्रजी उपस्थित राहिले. मला पार्टीमध्ये माझ्या भागात मी जिथं काम करतो त्याकरता पोषक वातावरण तयार व्हावं. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आपल्याला माहिती आहे, माझ्या घरामध्ये साधा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा नाहीये. परंतु भारतीय जनता पार्टी ही सामान्य घरातल्या तरुणाईला पुढं कशी आणते याच्याकरता माझं व्यक्तिगत उदाहरण आहे. आणि राज्याच्या गावागावामध्ये असे अनेक तरुण आहेत, लाखो युवक आहेत की ज्यांना महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी आणलं. बघा, देवेंद्रजी आता 50शीत आहेत, पण आज 50शीत असलेल्या आणि वय वर्ष 18 असलेल्या आमच्या विद्यार्थी संघटनेमधल्या युवा कार्यकर्त्याला देखील तितकेच देवेंद्रजी आपलेसे वाटतात. आणि मला असं वाटतं की देवेंद्रजींचा हा USP आहे की कुठल्याच पक्षामध्ये, शेवटी बघा प्रत्येक पक्षामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये घराणेशाही आहे हे आपण मान्य केलं पाहिजे, पण सामान्य घरातल्या तरुणांना ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही अशा तरुणांना राजकारणामध्ये स्थिरावण्याकरता मदत करणारा नेता आणि या दशकातला सर्वाधिक ताकदवान नेता असं माझ्या नेत्याचं वर्णन करता येईल. आणि बहुजन समाजातल्या
लाखो कार्यकर्त्यांना देवेंद्रजींनी अशा पद्धतीनं ताकद दिलेली. त्यामुळे बरं. मला असं वाटतं, की जी जातीपातीची लढाई होती ना, जे नेते आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जाती-जातीचे नेते तयार करण्यामध्ये व्यस्त होते, देवेंद्रजींनी या सगळ्याला आपल्या कामातून उत्तर दिलंय आणि आज महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्माच्या तरुणाईला देवेंद्रजी आपले नेते वाटतात. देवेंद्र फडणवीस हे तरुणांचे नेते आहेत, हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केलेले आहे. मला असं वाटतं आमच्यासारख्या सामान्य घरातल्या मुलांना राष्ट्रीय पक्षाच्या प्रवाहामध्ये आणून महाराष्ट्राच्या सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये ताकद देण्याचं काम करणारे नेते देवेंद्रजी आहेत. बरं, पण मग अजितजी, यातून एक प्रश्न निर्माण होतो की राज्यातल्या राजकारणातले चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र अनेक समस्यांचा सामना करत त्यांनी 2019 ते 2024चा हा पल्ला गाठण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समोर या पुढच्या काळातही, म्हणजे महायुतीचं मुख्यमंत्रीपद घेतलं आणि सगळं झालं असं नव्हे, तर या पुढच्या काळातील अनेक समस्या असतील किंवा अनेक अडचणी असतील, त्या दृष्टिकोनातून सोडवण्याची त्यांनी पूर्ण तयारी केलेली असावी का? त्याचबरोबर या अनंत अडचणींचा सामना करण्यासाठी त्याच कितपत सज्ज झालेले असतील असं वाटतं? कारण संयमी नेतृत्व असं तुम्ही सगळेजण नेहमी म्हणताना दिसून येतात, मात्र त्याचा प्रत्यय पुढच्या 5 वर्षामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेक असलेले चॅलेंजेस त्यांच्यासमोर पुढच्या 5 वर्षाचे कसे पाहता, त्याला हाताळण्यासाठी त्यांनी कितपत तयारी केलेली असू शकते? आणि मग तरुणाईचा प्रश्न आहेच की अनेकांच्या हाताला काम हवंय, त्या दृष्टीनं या समस्येकडे ते कसं पाहू शकतील? विठ्ठलजी, मी आपल्याला मगाशीच म्हणालो, की मी राज्यामध्ये खूप प्रवास केला आणि करतो. माझ्याकडे जी दायित्व आहेत, त्यातनं मला भरपूर प्रवास करण्याची संधी मिळते. तरुणाईनं स्वीकारलंच देवेंद्रजींना याकरता आहे, की आव्हान स्वीकारून त्या आव्हानावरती मात करत आणि अतिशय कसलेल्या तयारीनं, म्हणजे मी राज्यामधल्या अनेक लोकांना सांगू शकतो, देवेंद्रजींचा त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, विषय समजून घेण्याची हातोटी, प्रशासनावरची पकड आणि बाकी इतर सगळ्या गोष्टी पाहता मलाच काय, पण राज्यामधल्या प्रत्येक नागरिकाला हा विश्वास आहे, की ते अशा सगळ्या अडीअडचणींवरती मात करतील. पण आमचा नेता मुख्यमंत्री झाला याचा आनंद आम्हाला आहेच, परंतु ही जी स्थिर सत्ता महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्याला दिलेली आहे विशालजी, मी आपल्याला सांगतो, 55,000 कोटी रुपयांचा समृद्धी महामार्ग ज्यावेळेला देवेंद्रजींनी प्रस्तावित केला होता, काही लोक हसत होते खासगीमध्ये की कुठून पैसे आणणार, कसं करणार. पण आपल्याला माहिती आहे, जेव्हा समृद्धीचं उद्घाटन झालं आणि लोक त्या रस्त्यावरून गेले, तेव्हा देवेंद्र फडणवीस नावाच्या या इन्फ्रामॅनची किमया काय आहे हे आपल्या लक्षात आलं. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं स्वप्नवत वाटणारा समृद्धी देवेंद्रजींनी अतिशय विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करून दाखवला, तशाच पद्धतीनं राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, रोजगार, मोठमोठे उद्योग आणणं साधा सोपा विषय. आपण बघा की 5व्या नंबरवर गेला महाराष्ट्र फॉरेन इन्व्हेस्टमेंट मध्ये. देवेंद्रजींनी क्रमांक 1 ला आणून ठेवला. महाराष्ट्राचं उत्पन्न वाढवलं. आज राज्यातल्या सर्व एमआयडीसी मध्ये परदेशी कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर बांधकामं सुरू आहे. मला पूर्ण खात्री आहे, मला आनंद या करता विशालजी, की महाराष्ट्र यापुढे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुढच्या 5 वर्षात इतकी प्रगती करेल आणि एवढा आमूलाग्र बदल होईल. आपल्याला आपल्या राज्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे राज्याच्या जनतेला कळालं आणि राज्याच्या जनतेनं महायुतीला त्यांच्या नेतृत्वामध्ये मोठं बहुमत दिलं. याचा खरंच एक तरुण म्हणून खूप आनंद होतोय की महाराष्ट्राची प्रगती होणार. बरं, महाराष्ट्राची प्रगती व्हावी ही इच्छा व्यक्त करूयात. आणि तुम्ही देखील आमच्याबरोबर न्यूज प्लॅनेटच्या या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पैलू समजावून घेण्याच्या प्रयत्नामध्ये सामील झालात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाबद्दल आपण पाहिलं, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत कसे वाढले, तसंच फडणवीस हे बालपणी कसे होते, याही गोष्टी आपण जाणून घेतल्या. मात्र फडणवीस हे परिवारामध्ये कसे आहेत, कुटुंबामध्ये ते कसे वावरतात, राज्याचा गाडा हाकणारे फडणवीस हे परिवारामध्ये कशी भूमिका बजावत असतात, याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामुळे फडणवीस हे कुटुंबाचा भाग म्हणून कसे आहेत याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला जोडल्या गेलेल्या आहेत परांजपे शाळेच्या डिरेक्टर आणि देवेंद्र फडणवीसांच्या भगिनी भावना खरे यावेळेला आपल्यासोबत आहेत. प्राध्यापिका भावना खरे या गेल्या कित्येक दिवसांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांची तशी ओळख आहे. खूप खूप स्वागत आपलं या न्यूज प्लॅनेटच्या मंचावरती. भावनाताई, तुम्हाला प्रश्न विचारावा असा वाटतो की देवेंद्र फडणवीसांचं बालपण अगदी थोडक्यात कसं होतं, शिक्षणाकडे त्यांचा असलेला कल कसा होता आणि भावंडांमध्ये रमणारे देवेंद्र फडणवीस कसे आहेत?
देवेंद्रचा शिक्षणाकडे कल चांगला होता. मॅथ्स आवडायचं नाही त्याला. बाकी सगळे विषय त्याला खूप आवडायचे आणि गणितामध्ये त्याला थोडासा कंटाळा यायचा. माझी मोठी बहीण त्याला गणित शिकवायची आणि तिने शिकवता शिकवता त्याला आदल्या दिवशी एक लेखी गणित सांगितलं की गव्हाची 5 पोती होती आणि ती नेता नेता एक पोतं फुटलं आणि काय गहू सांडला, अशा टाईपचं ते हे होतं. आता उर्वरित किती पोती राहिली, पण पेपरमध्ये तांदूळ लिहून आला म्हणून मी ते गणित सोडवलं नाही. बापरे. म्हणून तो जरा हे झाला होता की गहू कुठे होता, तो तर तांदूळ होता. अशा त्याचं गणिताला खूप हे असायचं. पण 10वी नंतर 11वी 12वीला त्यांनी लॉ घ्यायचं ठरवलं आणि मॅथ्स सोडलं आणि नंतर शिक्षणाचा जो वेग घेतला तो जबरदस्त घेतला आणि त्याच्याकडनं इतर गोष्टी शिकण्यासारख्या खूप होत्या. अगदी लहानपणापासनं. लहानपणी सुद्धा सगळ्यांना एकत्रित करून खेळायचं. आम्ही आमच्या गावाला जेव्हा एकत्रित जमायचो, आमचा वाडा होता, त्या वाड्यामध्ये भरपूर भाडेकरी होते छोटे छोटे. त्या सगळ्यांना घेऊन एक डब्बा आईस्पेस म्हणून आम्ही एक गेम खेळायचो. किमान 25-30 लोक राहायचो आणि चौकामध्ये तो खेळ खेळताना अतिशय मन लावून शिकवायचा तो की नाही आपण इथे लपूयात, आपण इथे लपूयात. म्हणजे तेव्हापासनं लोकांना सांगणे आणि शिकवणे हे तो खूपच छान करायचा. अशा तऱ्हेने त्याचं लहानपण जितकं शहरात गेलं तितकं खेड्यात पण गेलं. आणि खेड्यामध्ये आमचं छोटंसंच गाव होतं. तिथे गावात भटकणे, फिरणे, दिवाळीच्या वेळेला लोकांकडे जाणे, फराळ करणे, लोकांना आपल्या घरी बोलवणे, ही तर तिथली पद्धत होती आणि त्या पद्धतीत तो लोकांशी जबरदस्त तेव्हापासून जुळल्या गेलेला होता. बरोबर आहे. भावनाताई, पुढचा प्रश्न हाच आहे की एकंदरीत कुटुंबातलं त्यांचं वागणं, बोलणं याविषयी तुम्ही दिलखुलासपणे सांगितलं. मात्र गणित कच्चं आहे यावरती आज विश्वास बसत नाही. कारण ज्या प्रकारचं गणित त्यांनी जुळवून आज सत्तेपर्यंत ते पुन्हा एकदा गेलेले आहेत, हे गणित खरोखर प्रत्येकाला सोडवणं शक्य नसतं आणि त्यामुळे धुरंधर राजकीय नेते म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. बरं, त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी काय आहेत? ज्यावेळेला नागपूरमध्ये येतात त्यांना त्यावेळेला काय काय आवडतं? आणि कुटुंबवत्सल असलेले जे देवेंद्र फडणवीस आहे त्यांच्या आणखी कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगायला आवडतील की ज्यावेळेला कुटुंबासोबत ते असतात त्यावेळेला मग राजकारणापासून स्वतःला थोडं वेगळं करून घेणं हे त्यांना पसंत आहे का? अगदी आवडतं. राजकारणापासून दूर राहून कुटुंबामध्ये जेव्हा तो असतो तेव्हा 4-4 तास तो नुसता लोकांना भेटत असतो, त्यांचे विचारपूस करत असतो. दूर दूरचे नातेवाईक कुठलेही असो त्याला नावानिशी माहिती असतात. माझ्या चुलत आत्या म्हणा, कुठल्याही आत्या, दुसरे कोणी काका, चुलत ह्या सगळ्यांच्या मुलांसकट त्याला माहिती असतं आणि तो प्रत्येकाची विचारपूस करतो आस्थेनी. आज समाजात जसा तो वावरतो आहे ते सगळे बाळकडू त्याला घरात मिळाले आहेत. आणि जसं आपण म्हणतो की तो आपत्तीकालीन नैसर्गिक आपत्ती आल्यावर त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्या नैसर्गिक आपत्तीच्या अभ्यासाला तो लहानपणापासनं कुठल्याही प्रॉब्लेमला असा ठामपणे पुढे जाऊन त्याच्यावर काय करता येईल आणि काय करायला पाहिजे हे सगळं तो सांगायचा, म्हणायचा, बोलायचा आणि ह्याच्यातनं तो ते सगळं शिकवायचा. म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात होते, फक्त आम्हाला नाही ओळखायला आलं. 2014 मध्ये अचानक मिळालेलं मुख्यमंत्रीपद हा आम्हाला खूप 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 आनंदाचा क्षण होता. अचानक म्हणजे त्याच्याचमुळे मिळालंय त्याला, पण ते एवढ्या लवकर मिळेल असं अपेक्षित नव्हतं. आणि आता जे यश मिळालं आहे ते यश तर तो डिझर्व करतो. बरोबर आहे. त्यांच्या आवडीनिवडीच्या काही गोष्टींबद्दल तुम्ही सांगू शकणार आहात का? म्हणजे त्यांचे छंद असतील, त्यांना कुटुंबामध्ये आल्यानंतर आवर्जून ते त्यांच्या आईकडे म्हणा किंवा काकूंकडे म्हणा काही गोष्टी मागत असतील, त्याविषयी थोडक्यात सांगू शकाल का? हो, आमच्या खेड्यामध्ये घरी मुरमुरे फोडणे हा एक कार्यक्रम असायचा आणि त्याला अतिशय मुरमुऱ्याचा चिवडा आवडतो. तेलमीठ मुरमुरे जो आपल्या खेड्यातला खास पदार्थ आहे, फुटाणे शेंगदाणेवाला,
तो त्याला खूप आवडतो. अजूनही माझी आई जेव्हा मुंबईला जाते, अगदी तो मुख्यमंत्री असताना पण, आणि आई पण आमदार होती, तो पण आमदार होता, हो. रूम्स MLA हॉस्टेल मॅजेस्टिकला आजूबाजूलाच होत्या, तर त्याच्यामुळे तिथे सुद्धा ती जाताना मुरमुरे घेऊन जायची. मुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे हे सगळे न्यायचे आणि त्याला ते खूप आवडतं. आमच्या शेतातल्या वांग्याची भाजी ती पण फार प्रिय आहे. बर. चहा तर त्याला आवडतोच, कॉफी पण आवडते. आणि ह्या बारक्या बारक्या, आणि कोणाच्या हातचा कोणता पदार्थ छान होतो ते सुद्धा तो अगदी आठवणीने आवर्जून सांगतो. बरं. येताना चकल्या आण, येताना करंजा आण. म्हणजे येणार असलो तर राखीला या 2 पदार्थांचा त्याला फार आठवण येते आणि तो म्हणतो आणल्या नाही. त्याच्या वाढदिवसाला आम्ही सगळ्या बहिणी जातो मुंबईला, तर एकेकीला एक असं सांगितलेलं असतं, हे घेऊन ये. म्हणजे आता त्याला नाही सांगावं लागत, आता आम्हाला माहिती झालेलं आहे की त्याला काय हवं असतं. नक्कीच. नारळाच्या वड्या, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत झालेल्या आहेत, आम्ही त्या घेऊन जातो. आणि फडणवीसांचं मूल आहे, खाण्याचा भयंकर छंद आहे, सगळं खायला आवडतं, भाकरीपासून सगळं. बरोबर आहे. त्यांचा साधेपणा, सरळपणा, नेमका काय कुटुंबवत्सल असलेले देवेंद्रजी कसे आहेत हे सांगण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद भावनाताई. आणि प्राध्यापिका असलेल्या भावना खरे यांनी देखील कुटुंबामध्ये असलेले देवेंद्र फडणवीस हे समजावून देण्याचा अगदी थोडक्यामध्ये प्रयत्न केला. बरं, देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द आणि त्यांचं राजकारण आपण अनेक माध्यमांमधून नेहमीच पाहत असतो. मात्र एखादी व्यक्ती कशी होती आणि नंतर ती कशी बदलत गेली हे फक्त त्या व्यक्तीच्या आईला किंवा त्याच्या मित्रपरिवारालाच माहीत असतं. तर राजकारणामध्ये चाणक्यासारखी खेळी करणारे फडणवीस हे आधीपासूनच तसे होते की नंतर त्यांच्यात बदल झाला हे त्यांच्या मित्रांपेक्षा इतर कुणी ठोसपणे सांगू शकेल असं मला तरी नाही वाटत. आणि त्यामुळे फडणवीसांच्या बालमित्रांकडून जाणून घेऊयात की बालपणीचे फडणवीस हे नेमके कसे होते. त्याबद्दल जाणून घेऊयात त्यांचे मित्र आणि आमदार संजय कुटे. संजयजी, इतक्या वर्षांची मैत्री आहे, तर एक मित्र म्हणून फडणवीसांचे कोणते गुण तुम्हाला भावतात? आता खूप गुण आहेत. आता मी गुण तर सांगितले त्यांचे, परंतु एक मित्र म्हणून जर सांगायचं म्हटलं तर अतिशय ज्याच्यावर प्रेम केलं त्याला कधी न विसरणारा. बरं. म्हणजे ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याला ते विसरत नाही. त्या व्यक्ती विसरू शकते, पण देवेंद्रजी कधी विसरत नाहीत. आणि सर्वांना घेऊन चालणारे, सर्वांना सोबत ठेवणारे, आणि त्यातही एक मित्र कसा असावा तर मैत्रीमध्ये मी एकच सांगतो की जीवाला जीव देणारा. जर मला खूप अनुभव आहेत आणि जे असलं ते क्लिअरली सांगणारा की हे असं आहे, हे आपल्याला असं करायचं आहे. आणि निश्चितपणे त्या मैत्रीमध्ये आम्ही त्या पद्धतीनं काम करतो. आणि त्यांचा शेवटी आवाका एवढा मोठा आहे काम करण्याचा आणि विचार करण्याचा की त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभतं. आणि निश्चितपणे मित्र म्हणून आमचा हा मित्र जो आहे उद्या मुख्यमंत्री बनतो आहे, अजून उत्तर त्यांची प्रगती व्हावी हीच आमची सगळ्यांच्या मनातली इच्छा राहणार आहे. बरं, नक्कीच धन्यवाद संजय कुटेजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि अगदी थोडक्यात सांगितलं. बरं, राजकारण आणि समाजकारणाच्या पलीकडे देखील फडणवीसांची एक वेगळीच ओळख आहे जी बऱ्याच लोकांना माहीत नाही. इतके चोख राजकारण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी कधी काळी मॉडेलिंग क्षेत्रातही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केलेला होता. विश्वास बसत नाहीये ना? मात्र ही खरी गोष्ट आहे. फडणवीस हे जितके उत्तम राजकारणी आहेत तितकेच ते कला रसिकही आहेत. मॉडेलिंग, गाणं, चित्रपट यांचं देखील फडणवीसांना तितकंच वेड आहे जितकं की ते राजकारणामध्ये रमतात. तर एक रसिक म्हणून फडणवीस कसे आहेत हे सांगण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर. तर अक्षयजी, देवेंद्र फडणवीस हे खरं तर सातत्यानं गंभीर असल्याचं बोललं जातं, गंभीर राजकारणी असल्याचं सांगितलं जातं. मात्र एक रसिक म्हणून, कलाप्रेमी असलेले आणि संवेदनशील असलेले राजकारणी म्हणून तुमचे नेमके काय अनुभव आहे अक्षयजी? विशाल, सर्वप्रथम तर मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेला तुम्ही म्हणालात की देवेंद्रजी हे गंभीर असतात, ऍब्सोल्युटली ते गंभीर नसतात. म्हणजे जे मी त्यांना भेटून आणि नेमकं काय झालेलं आहे, जेव्हा माझी भेट जेव्हा झालेली आहे तेव्हा ते आयदर कुठच्या तरी फिल्मचं प्रीमियर तरी असेल किंवा कुठच्या तरी फिल्मच्या पार्टी किंवा असं काहीतरी जर एखादा मुहूर्त असेल अशाच ठिकाणी किंवा
त्यामुळे मला आठवतंय की ज्या वेळेला मी नॅशनल अवॉर्ड एवढा मोठा माणूस आहे तो, एवढे मोठे व्यक्ती आहेत आणि मला चांगलं आठवतं की नॅशनल अवॉर्ड ज्या वेळेला मिळाला होता त्यावेळेला बरेच दिवस झाले की, आणि असं आपल्याला वाटत असतं ना की आपल्याला कदाचित गव्हर्नमेंट फोन करेल किंवा कोणीतरी फोन करेल आणि आपल्याला कदाचित शासनाकडनं वगैरे सुद्धा बोलवणं येईल. तर एक आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे आय थिंक ऑलमोस्ट गेले होते आणि कधी कोणाचा काही कॉल आला नव्हता. तर मी म्हटलं ठीक आहे, मे बी काहीतरी राहून गेलं असेल. पण एक दिवशी तो कॉल आला आणि तो जनरली आपण एक्सपेक्ट करत असतो की सांस्कृतिक मंत्रालय किंवा अशा कल्चर मिनिस्ट्री किंवा अशा कोणाकडनं तरी कॉल येईल, आणि तो कॉल आला होता मला त्यावेळेला फडणवीस साहेबांच्या ऑफिसमधनं. आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊन त्यांना भेटलो आणि आय वॉज स्टन्ड टू नो की त्यांना पिक्चर न बघता त्यांना पूर्णपणे कल्पना होती की ह्या सिनेमाची स्टोरी काय आहे. आणि म्हणजे आणि हे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. दुसरं एक्झाम्पल असं आहे की ज्या वेळेला महेश कोठारेजींचं एक मला वाटतं आत्मचरित्र काहीतरी त्यांचं एक बायोग्राफीचं एक इनॉग्रेशन होतं आपल्या शिवाजी पार्कला, आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही येणार होते. त्यावेळेला अजितदादा झाले नव्हते आणि ते मला वाटतं फडणवीस साहेब नागपूरला होते, सीएम अजून दुसरीकडे कुठेतरी होते आणि लास्ट मिनिटला ते लिटरली पोहोचले शिवाजी मंदिरला. अच्छा. आणि आपण जनरली खरं सांगू का की म्हणजे आपण पॉलिटिशियन्स कडनं फार एक्सपेक्ट करत नसतो की त्यांना एखाद्या पिक्चरची किंवा एखाद्या व्यक्तीच्या बद्दलची एवढी इन्फॉर्मेशन असते. आणि ते जेव्हा स्टेजवरती आले त्याच्यानंतर ज्या वेळेला ते बोलले आणि आय वॉज स्टन्ड, म्हणजे मी खूप जास्त मला कळलंच नाही की त्यांना एवढी म्हणजे एवढी माहिती मला कदाचित आदिनाथला सुद्धा माहित नसेल आणि एवढी माहिती त्यांना होती. मी त्यांना पैठणीच्या प्रीमियरसाठी बोलवलं होतं, तर ते म्हणाले होते स्पष्टपणे मी प्रयत्न करतो येण्याचा, पण मला काही गॅरंटी नाही, पण तू फिल्म पाठवून दे ना. तर मी म्हटलं सर तुम्ही कधी कुठे फिल्म बघणार? तर म्हणे अरे मी आयपॅड वरती बघत असतो रात्री झोपायच्या अगोदर. सो ही इज अ फिल्म बफ आणि हे मला चांगलं जाणवलं. आणि आपण सगळ्यांनी बघितलंच आहे ना, तो एक कुठचा तरी कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये देवेंद्रजी नितीन गडकरी साहेब वगैरे सगळे होते आणि तेव्हा ते गात सुद्धा होते. सो आणि बरं गाणं म्हणजे असं नसतं, ते गाणं म्हणजे तुम्ही नुसतं हमिंग करणं किंवा नुसते चाल हे करणं नाही, त्यांना लिरिक्स सकट त्यांना ते सगळी त्यांना पाठ होतं, विच इज अमेझिंग. म्हणजे सो अकॉर्डिंग टू मी देवेंद्रजी इज 360. ऍब्सोल्युटली तुमचं हे टायटल इतकं परफेक्ट आहे की ही इज अ 360%. बरोबर आहे अक्षयजी, धन्यवाद. तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असलेला कलाकार नेमका कसा आहे हे त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं. मी पुन्हा येणार असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आलेले आहेत आणि मी पुन्हा आलोय असंही ते सांगताना दिसतात. आणि आता फक्त काही तासांची प्रतीक्षा आहे ज्यावेळेला महाशपथविधी पार पडेल. याचं देखील संपूर्ण दिवसभराचं कव्हरेज लोकशाही मराठीवर तुम्ही पाहू शकणार आहात. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.